नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी लोकसभा चुनाव को लेकर देवा ग्रुप की विशेष बैठक का किया गया आयोजन। देवा ग्रुप फाउंडेशन के मुख्य कार्यालय साईं देवा ढाबा के पास विशेष बैठक संपन्न। आपल्याला सर्व काम केलं पाहिजे। राजकीय पक्षाचा प्रत्येक आपण 5 वर्षासाठी प्रत्येक एखादा खासदारकी निवडणूक असो किंवा आमदारकी निवडणूक असू दे, आपण प्रत्येकाला 5 वर्षाची संधी देतो। नंतर काय होते, आपण ज्याचा सहकार्य करतो तो नंतर आपल्याला विचारत नाहीये। असं काय होता कामा नाही, असं तुम्ही निर्णय घ्या। आम्ही त्या निर्णयाला आम्ही ठाम आहेत, परंतु आपला कुठे ग्रुप फुटू नये किंवा तडा जाऊ नये याचा पण थोड़े काटकोरपणे पालन करा। इस बैठक का मुख्य उद्देश्य था कि देवा ग्रुप फाउंडेशन के आदेश के बिना देवा ग्रुप के कोई भी सदस्य लोकसभा चुनाव में किसी भी उम्मीदवार का सपोर्ट न करें, क्योंकि देवा ग्रुप भिवंडी में ही नहीं पूरे महाराष्ट्र के कोने कोने में लाखों लोग देवा ग्रुप के साथ जुड़े हुए हैं। देवा ग्रुप का नाम नहीं खराब होना चाहिए। इस बैठक में उपाध्यक्ष संदीप भाऊ ठाकरे, सचिव तानाजी भाऊ मोरे, सह सचिव नितेश भाऊ कसार, खजिनदार योगेश भाऊ गायकर, प्रमुख सलाहकार बालाराम शेलार, कार्याध्यक्ष सुरेंद्र गुलबी, संगठक कपिल ढोड़े आदि पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। चांगल्या जोमात चालणारी संघटना फक्त राजकारणापायी ती संघटना उद्ध्वस्त झालेली आहे। तर माझं एक वैयक्तिक पुन्हा सांगू इच्छितो की वैयक्तिक मध्ये कुठल्याही जावणीला बांधून ती संघटना आणि त्याच्यासाठी एक दबाव गट तयार करत असेल तर अजून थोडासा वेळ द्यायला लागेल आपल्या संघटनेला। एक 5 वर्ष अजून तरी द्यावी लागतील। तर तेव्हा एक प्रकारे आपण दबाव गट तयार करतो, जे आज आपण स्वप्न बघतोय की आपण एक काहीतरी करायला पाहिजे, आपण आपला उमेदवार द्यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी एक 5 वर्ष अजून द्यायला पाहिजे। संघटना एकदम आपली मजबूत होऊ द्या, पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे होऊ द्या, मग दबाव गट तयार होऊन मग तेव्हा उमेदवार द्या किंवा आपण तेव्हा जाहीरपणे सांगू शकतो की आज आम्ही या पक्षाला आम्ही पाठिंबा देतो। मग तेव्हा एक आपली ताकद निर्माण होईल का तो ज्या पक्षाला आपण पाठिंबा देणार तो उमेदवार आलाच पाहिजे निवडून, एवढी ताकद। आज आपण कसं माहितीये का, आज मगाशी कोणीतरी बोललं का 5, 25, 50, 5,000 मतं खराब होतील। ती 5,000 मतं करून आपण आपल्या संघटनेचं नाव खराब करण्यासारखं। म्हणून जो कार्यकारिणी निर्णय घेणारच आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण एक प्रत्येकाने वैयक्तिक मत मांडतो, तर मी माझं एक वैयक्तिक मत मांडलेलं आहे। आमची रणनीती एकच असणार आहे की जो आमच्या ग्रुपचं भलं किंवा आमच्या ग्रुपची जे तरुण मुलं आहेत त्यांना रोजगार किंवा आमच्या ठामपणे एकदम पाठीशी असं राहील त्याला आम्ही नक्कीच विचार केला जाईल। पण मी एक नमूद करू इच्छितो की आज आमची कोर कमिटी जेवढी जमली, म्हणजे प्रत्येक पक्षाचा आहे की मी सेनेचा किंवा हे संदीप बीजेपीचे, हे सगळे एकत्र आहेत। पण एकत्र आल्यानंतर मला असं जाणवलं की जिथं देवा ग्रुप आहे तिथं सगळे एकत्र आहेत। मला याचा खूप अभिमान वाटला। महाराष्ट्रावरून आम्हाला देवा ग्रुप फाउंडेशन असल्यामुळे सर्वांचं कॉल येतात, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक विभागातून। त्या हिशोबात आम्ही ही जाहीर सभा लावलेली आहे। कुठल्या तरी एक चांगला वर्तुळ आपल्या देवा ग्रुपला लाभलेलं आहे की एवढी लोकसंख्या म्हणजे लाखोच्या संख्येने देवा ग्रुप पसरलेला आहे। तर कुठल्या तरी एक याच्यामध्ये असं काय लागला पाहिजे का कुठल्या तरी महाराष्ट्रात यांचं एक प्रतिसाद चांगला आहे। आम्ही असं ठरवलेलं आहे की जो आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे जो कार्यकर्त्यांना आम्हाला पाठबळ देईल, पाठीशी उभे राहील, त्यांना आम्ही त्यांचं नक्कीच विचार केला जाईल। आज या मिटिंगच्या मागे आपला उद्देश काय होता? या उद्देश एकच का लोकसभा आहे, याच्यामध्ये आम्ही योग्य ते कार्यकर्त्यांची चर्चा करून आता मेन कमिटी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन मिटिंग लावून त्याच्यानंतर योग्य तो निर्णय देणार। नेमकं देवा ग्रुपची महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण या निवडणुकीला कशा रीतीने पाहतो एक सामान्य नागरिक म्हणून? देवा ग्रुप फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे, ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवते आणि आमचा दर महिन्याला आम्ही आमचं मुरबाडचं सांगतोय, दर महिन्याला आम्ही आमच्या मुरबाडला देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम हाती घेतो। त्याच्यामध्ये असंख्य तरुण एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचं नाव हे सामाजिक कार्यानेच वाढत चाललेलं आहे। आणि राजकीय विषय जर निघाला तिथं सगळ्या पक्षाचे
कार्यकर्ते या देवा ग्रुप फाउंडेशनमध्ये काम करत आहेत. जेव्हा फाउंडेशनचं काम चालू असतं त्यावेळेस आम्ही राजकारण करत नाही आणि ज्यावेळेस राजकीय काम असतं त्यामध्ये आम्ही फाउंडेशन आलेलो आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए दीजिए इजाजत. धन्यवाद.